खूप सारी पब्लिक तिकडे आहे सगळी आणि आपण इकडून नजारा बघतोय. जबरदस्त वाटतंय. फुल पब्लिक आहे तिकडे भरलेलं आहे. वैजापूरच्या इथून निघालो आणि कुठेच काय नाही, पूर्ण रस्त्याला अजिबात कुठेच काय नाही भेटलं. तर पेटपूजा करूया कारण जेवलो नव्हतो आणि आता वाजलेत 1:15 झालाय. आमचा मेनू आहे आजच्या जेवणाचा. मस्का रोड आहे एकदम समृद्धी महामार्ग. हा 700 किलोमीटरला पूर्ण नॉनस्टॉप आहे. एकदम स्मूथ, नो ट्रॅफिक, नो झंझट. एकदम नुसतं आपला एक्सिलेटर दाबून ठेवायचं आहे आणि जात राहायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी एमके या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण निघालेलो आहे प्रयागराजला. तर आपली या जर्नीमध्ये आपली पब्लिक आहे ही बघू शकता. आवी आहे, समीर आहे, डेने आहे, प्लस मुन्ना आहे, संदीप आहे. आम्ही सगळे चाललेलो आहे मस्त की प्रयागराजला. ताई येते का तू पण? आम्ही पण आहे. चला चला दुसरी गाडी काढा, लगेच निघा. काय नाही, हे गंडवतात हे पाहिजे, जाऊ शकत नाही. आपण जाऊ शकतो, ते लोक जाऊ शकत नाही. आमचं पण किती म्हणजे प्रयत्नांनी हा प्लॅन झालाय. जाऊ, आज जाऊ, उद्या जाऊ करून करून खूप टायमाने हा प्लॅन झालाय. आणि फायनली आता आम्ही निघालोय प्रयागराजला कुंभ मेळ्यामध्ये. एंडिंगला चाललोय आता. बहुतेक अर्धा कुंभमेळा आता संपत आला असेल आणि आम्ही चाललोय. तरी पण आहे गर्दी. हा, ती महत्वाची आहे का. तर आता निघूया, आपली गाडी काढूया आणि निघूया. हर महादेव. चला बाय. जर्नी स्टार्ट झालेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुनीर मामा की जय. तर चला, आपला पिकनिकला सुरुवात झालेली आहे आणि जाऊया मस्तपैकी. आपण पहिला स्टॉप घेऊया आपण आणि सीएनजी वगैरे तर फील करूया. कारण का नंतर आपल्याला समृद्धी हायवे लागेल, तर आपल्याला कुठे सीएनजी वगैरे काय भेटणार नाही. नंतर पूर्ण आपल्याला पेट्रोलवरती चालवावं लागेल. तर आता पहिली सीएनजी वगैरे भरून घेऊया. पडक्याच्या इथे आलोय. आपली सगळे मंडळी गेले तिथे चाय वगैरे पियासाठी. तर पहिले बरोबर आपण सीएनजी फील करू, मग चाय वगैरे घेऊ. काय खायचं खाऊ. आणि आता आम्ही निघालेलो आहे. इथून सीएनजी भरली, चाय पिली आणि आता डेने भाई आपल्या पुढे बसलेले. डेने भाई कसं वाटतंय? आपण एवढं पिकनिकला निघालो, तुला कसं वाटतंय? मस्त वाटतं. रोड ट्रिपला पहिल्यांदाच असेल ना एवढं लांबच्या? नाही, याच्या आधी पण मी गेलो होतो. कुठे गेलेलास? प्रयागराजला गेलेलास? कर्नाटकला गेलो. कर्नाटकला गेलेला. आता प्रयागराज चाललाय, पण यूपी मध्ये चाललायस आता. मग तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय ना. जाम लाजतो आमचा डेने. तर आता निघूया आपण आणि निघूया आपल्या प्रयागराजच्या दिशेने, समृद्धी महामार्गाच्या दिशेने. आणि पुढे भेटूया आता मस्तपैकी जेवायला वगैरे. आता मस्तपैकी आपण थांबलेलो आहे. आता कसाऱ्या घाटामध्ये थांबलोय आणि जरा नाश्ता वगैरे करूया काहीतरी आणि नंतर मग इथून पुढे निघूया आपण. आणि बघू शकता उद्या आहे शिवजयंती. तर मस्तपैकी आपल्याला शिवाजी महाराजांचे झेंडा वगैरे दिसतोय. आपण देखील घेतलेला आहे. आपण प्रयागराजला घेऊन जाऊ पण. आणि गरम गरम कांदा भजी इथे घेऊया. आणि एक जरा प्रॉब्लेम झाला की आपल्यामध्ये आवी होता, तर आवी गेलेला आहे रिटर्न, कारण का जरा फॅमिली प्रॉब्लेम काहीतरी. तर आता आपण 5 जण राहिलेलो आहे आणि 5 जण आता जायचं आहे. आता मस्त इथे गरम गरम कांदा भजी खाऊया. आता मस्त आता कांदा भजी रेडी होते, गरमागरम काही बनतोय. आणि आता कांदा भजी खाऊ आणि नंतर मग निघू आपल्या पुढच्या प्रवासाला. आता आपला समृद्धी महामार्ग चालू होईल एक थोड्या वेळात. आता समृद्धी महामार्गाकडे आपण पदार्पण करतो आहे आणि आता जस्ट लागेल समृद्धी महामार्ग. फुल एकदम मस्त आणि जास्त गाडी नसेल तिथे आणि एकदम सरळ रोड, फुल टॉपोटॉप. इथून स्टार्ट होत आहे. हा इन टोल आहे, समृद्धी महामार्गाचा पहिला टोल. इथून आपण इन होऊ आणि नंतर मग तिकडून आउट होऊ. आता आपण समृद्धी महामार्ग एक 170 वगैरे असा क्रॉस केला आणि जरा बरा थांबूया. कारण का फुल स्पीडनी गाडी 120, 100, 120 अशीच स्पीडने जाते. त्याच्यामुळे बरं जरा रेस्ट करूया. जरा गाडीचा पण जीव आहे म्हणून जरा थांबलो. आणि आता जरा पेट्रोल पंप तिथे ते मध्ये फक्त 2-3 असेच पेट्रोल पंप लागतात, जास्त पेट्रोल पंप नाही आहेत. आणि सीएनजी तर अजिबात नाही कुठे. तर आता आम्ही इथे सीएनजी यांना विचारलं तर ते बोलले इथे संभाजी. दादा कुठे बोलले तुम्ही जा? इथे वैजापूरच्या इकडे गेल्यानंतर आपल्याला सीएनजी पंप लागेल. जांबरगाव फाट्यामध्ये उतरायचं, एक्झिट घ्यायचा. इथून किती किलोमीटर पुढे? जांबरगाव फाटा 4-5-8 किलोमीटर. 8 किलोमीटर. तिथून एक्झिट करून एक्झिट घ्यायचा, सरळ स्ट्रेट यायचं गंगापूर चौफुलीवर. ती गंगापूर चौफुलीपासून 1 किलोमीटर पुढे जायचं आणि या साईडला पंप, राईट साईडला आहे का? ठीक आहे. तिथे पंप आहे. आपल्याला जर सीएनजी लागली तर तिथे पण भरू शकतो.
तर म्हणून बघूया आता इथून पुढे जाऊया, कारण का CNG आपल्याला खूप परवडते, त्यामुळे घेऊया भरून आणि मग पुढे निघूया. पेट्रोल जसं फुल आहेच आपलं, पण तरी पण CNG भेटलं तर कसं जरा स्वस्तात जाऊ. ब्लॅक कॉफी घेतली बरं, रात्रीचं दूध वगैरे आयटम नको म्हणून ब्लॅक कॉफी घेतली. इथे छोटे कॅफे वगैरे आहेत, ते टॉयलेट बाथरूम वगैरे पण मस्त चांगलं आहे. नक्की तुम्ही जर आलेत तर असे एक्झिट पोल आपल्याला दिसेल, एक्झिट साईड रेस्ट रूम वगैरे असं काय लिहिलेलं असतं. तिथे येऊन मस्त इंजापूरच्या इथून आतमध्ये टाकले आणि इथे आलो. या पंपामध्ये आपल्याला CNG वगैरे भेटला. जरासं जिथून आपण आउट करतो तिथून लेफ्ट मारून नंतर पुढे आल्यानंतर एक चौक लागतो, चौकातून परत एकदा लेफ्ट घेऊन इकडे आल्यानंतर आपल्याला CNG भेटतो आणि CNG मस्त की फिल केलेलं आपण. तर आता आपल्याला 150 किलोमीटर अजून आता बघायला नको, आरामात जाऊ 150 किलोमीटर, त्याच्यानंतर परत बघू पुढे कुठे भेटते का. चला आता पुन्हा आपण समृद्धी महामार्गाला टच करू आणि निघू पुढे. वैजापूरच्या इथून निघालो आपण, वैजापूरच्या इथून निघालो आणि कुठेच काय नाही, पूर्ण रस्त्याला अजिबात कुठेच काय नाही भेटलं. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो, इथून जालन्याला जो एक्झिट पॉईंट आहे तिथे थांबलो. जरा लाईट वगैरे पण आहे, तर इथं मस्त जेवायला बसलो. आपण घरूनच भाकरी वगैरे चपाती भाजी वगैरे घेऊन आलेलो, तर इथं आता जेवूया वगैरे मस्तपैकी आणि मग आपला पुढे निघूया परत. आता मस्तपैकी जेवूया, जरा पेटपूजा करूया, कारण जेवलो नव्हतो. आणि आत्ता वाजलेत 1:15 झालं आहे आणि 1:15 वाजता जेवायला बसतो आहे, कारण का जेवायची इच्छा नव्हती एवढी, म्हणून आत्ताशी जस्ट जेवायला बसतोय 1:15 वाजता. मस्तपैकी जेवूया, पेटपूजा करूया आणि मग पुढे निघूया. कोणाचा मेनू बघू शकता, मस्तपैकी आपल्याला चपाती आहे, इथे पनीरची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे याच्यामध्ये, आणि चपाती भाकरी असं काही आमचा मेनू आहे आजच्या जेवणाचा. तर मस्तपैकी आता जेवूया वगैरे आणि नंतर मग निघूया पुढे, पेटपूजा पहिली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण पोचलेलो आहे, म्हणजे नागपूरमध्येच आहे. तर ते इथे एक LNG म्हणून एक पंप आहे, इथे CNGसाठी लाईन लागलेलं आहे. पंप काय अजून चालू झालेलं नाही, तर बरं जरा तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊन घेऊया. सकाळचे आता वाजलेत 6 आणि 6 वाजता आम्ही पूर्ण नागपुराच्या पुढे आलो, थोडं नागपूरपासून थोडंसं पुढे. खूप मस्त आणि रस्ता खूप भारी होता, एकदम जबरदस्त मजा आली, समृद्धी महामार्ग. आणि आता जरा फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर मग पुढे निघू. फुल लेट नाईट आपण, म्हणजे पूर्ण नाईट अशी ड्राईव्ह केलेली आहे. तर आपले ढेणे साहेब काय बोलाल तुम्ही, कसा वाटला प्रवास आजचा? अजून काही चालू झालेला नाही आहे. CNG पंप चालू व्हायची वाट बघतोय. आपली इथे गाडी आहे, 3रा नंबर आहे आपला. पटपट चालू झाला का पटपट भेटेल, नाहीतर इथून पुढे डायरेक्ट 100 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे CNG भरायलाच पाहिजे. खूप साऱ्या गाड्या लागल्यात आता, आणि आता काही वेळाने आपला सनराईज देखील होईल थोड्याच वेळात. मस्त असा मी फ्रेश वगैरे झाला. आता जरा इथे आलो, इथे एक नळ होता आणि ब्रश वगैरे केला, मस्तपैकी ब्रश वगैरे करून झाला. आणि हॉटेलला आपला नाश्ता वगैरे करूया. सगळेजण फ्रेश झालेले आहेत, मस्तपैकी जरा बरं वाटलं. आता फ्रेश झालो तर जरा ब्रश वगैरे केला, तोंड वगैरे धुतला. आता जरा एकदम झालं, इथे काहीतरी आता नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढे निघू. आता आपण जबलपूरपासून काहीतरी एक 50 किलोमीटर मागे राहिलो आहे, नंतर मग जबलपूर आला. तर बघूया आता काय पुढचं प्लॅनिंग होते. मस्त आपण कांदा पोहे वगैरे खाऊ आणि नंतर मग पुढे निघूया. जास्त काही इथं नाश्ता नाही, कांदा पोहे आणि पराठा आहे. एक पराठा मागवला, एवढं काय खास नाही, तर आम्ही कांदा पोहे मागवला, कांदा पोहे खाऊ आणि नंतर मग पुढे. आपल्याला चाय घेऊन आलेला आहे, तर मस्तपैकी आता चायचा प्याला घेऊ आणि निघूया आपल्या पुढच्या जर्नीसाठी. कॉफी पाहिजे होती पण कॉफी म्हणून कॉफी आणायची ना रे, नाही कॉफी जाऊ दे, आता चाय पिऊ आम्ही. यात्रा झालेली आहे चालू, आता चालवतोय संदीप गाडी आणि मी बाजूला बसलोय. आम्ही गणेशगंजच्या इथे पोहोचलो. गणेशगंज हा तुम्ही कुठं ऐकलेलं असेल का नाव, कुठल्या तरी पिक्चरमध्ये ऐकल्यासारखं वाटतं ना संदीप, आपण आठवत नाही कशामध्ये आठवलंय. मिर्झापूरमध्ये ऐकलंय का कुठं तरी ऐकलंय, पण ऐकल्यासारखं वाटतंय. तर आपल्यापासून आता प्रयागराज जेमतेम 450 वगैरे किलोमीटर असेल, 450 ते 500 किलोमीटर इथून. आता आपली गाडी चाललेली आहे टोटल 947, म्हणजे 950 किलोमीटर आपण आलेलो आहे आत्तापर्यंत. आणि अजून आपल्याला 500 किलोमीटर, 500 नसेल ना, 400 किलोमीटर वगैरेच असेल बोलतो. नाही 500, 480 आहे, 480 आहे अजून तरी खूप आहे. आणि सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे शिवजयंती, तर खूप खूप शुभेच्छा सर्वांना शिवजयंतीच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण जबलपूरच्या इथे आलो आहे आणि आता जरा उसाचा रस वगैरे पिऊया जरा, म्हणून आपला संदीप काढतो आपल्याला उसाचा रस. इकडचा चरखा बघू शकता, एकदम मस्त आहे असा हँडमेड.
मशीनची गरज नाही भाई. हां लाईट बीटची पण गरज नाही, टेन्शन नाही आपल्या डिझेल जनरेटरची गरज आहे. एकदम मस्तपैकी आपल्या हाताने काढता येते. जबरदस्त आहे, मस्त एकदम आहे, भारी आहे सिस्टम, मस्त आहे. जबलपूरला एक झील आहे बोलतात, खूप मस्त आहे, तर ती झील देखील बघायला जाऊया. इथून काहीतरी रोडपासून 8 किलोमीटर आतमध्ये आहे, तर 8 किलोमीटर आतमध्ये जाऊ, एक झील आहे ती बघूया आणि नंतर मग प्रयागराजकडे जाऊया आपण. तर आता आहे आपला मुन्ना ज्यूसवाला, मुन्ना ज्यूस सेंटर. या बाबा जोर लावून तरी गाडी बिडी पलटी करायची बारी म्हणणं तू उड्या मारते मी तर असते तरी. आपण आता आलोय बेडा घाटच्या इथे आणि या साईडला बघू शकतो हे रोपवे आपल्याला दिसत इथून, जसे क्रॉसिंग करताना रोपवे दिसतात. हा नदीचा व्ह्यू वगैरे बघण्यासाठी रोपवे इथे. आपण आलोय बेडा घाटमध्ये आणि हा पूर्ण हे शॉपिंगचं पूर्ण जागा आहे आणि हे वरती आपल्याला रोपवे दिसतात. रोपवेने या साईडून त्या साईडला जायचं आणि यायचं, फक्त नदीचा व्ह्यू बघायला भेटतो. तोच व्ह्यू आपण ड्रोनमधून बघू शकतो. आता 145 रुपये वगैरे असं काहीतरी तिकीट आहे. तर आता आपण ड्रोनमधून बघूया हा व्ह्यू. आणि आपलं ढेण्या निमंत्रण कुठे गायब झालं बघूया, त्यांना पहिले बघूया. जबरदस्त बघू शकता नजारा, खतरनाक नजारा आहे. पब्लिक सगळी त्या साईडला आहे, तिकडे खूप सारी पब्लिक तिकडे आहे सगळी आणि आपण इकडून नजारा बघतोय. जबरदस्त वाटतं, फुल पब्लिक आहे तिकडे भरलेला आहे आणि आता हाच नजारा आपल्या ड्रोनमध्ये घेऊ. जबरदस्त खतरनाक नजारा आहे, खूप मस्त वाटतंय, भारी. हो मस्त एकदम नजारा आहे. बघू शकता वॉटरफॉल आणि पब्लिक पण तिथे किती आहे. पण मस्त इथे आलं आहे, इथून पण मस्त नजारा दिसतो आपल्याला. असेल ना एकदम जबरदस्त आहे आणि खूप सारी पब्लिक आपल्या ड्रोनमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि मस्त एकदम जबरदस्त, म्हणजे आल्यासारख्याला काहीतरी वाटलं बाबा सीन आहे. आम्हाला एखादा फोन आला तर तुम्ही आता कुठे आहात, तर आम्ही बोललो इथे पोहोचलो जबलपूरचे. ते बोलतो नाही भाई त्या पॉईंटला जावा तुम्ही, जबरदस्त आहे, तुम्ही बघायला भारी आहे. आम्हाला खरं तर प्लॅन नव्हता, अनप्लॅन होता ना संदीप हा प्लॅन आपला, अनप्लॅन. अचानक दादाच्या मित्राचा फोन आला का जा बोलतो तुम्ही, जबरदस्त आहे, तुम्ही बघून खुश व्हाल. आणि खरोखर खुश झालो, जबरदस्त असं आहे, मस्त एकदम भारी आहे. काय रॉक आहेत बघू शकता, ही दगडं वगैरे पण कसली खतरनाक वाटत आहेत, म्हणजे एक जबरदस्त, म्हणजे नजाराच भारी वाटतोय खरोखर, एकदम मस्तच वाटतं, एकदम जबरदस्त. पाणी पण एकदम तिथे करता आपण आंघोळ वगैरे पण करू शकतो. आणि आमचं फिरून वगैरे झालेलं आहे, खूप भारी एकदम मस्त आणि धबधबा वगैरे सॉलिड आहेत. इथलं सगळं काय व्ह्यू मस्तच आहे एकदम. जरा संध्याकाळ असेल ना तर अजून मजा आली असते. तर मुन्ना कसा वाटला व्ह्यू, कसा वाटला तुला इकडचा बघून? मस्त तुला काय वाटला? एकदम भारी आणि मस्तच एकदम भारी वाटला. तर आता जाऊया आपण, निघूया आणि काहीतरी आता पेटपूजा करूया, जेवूया वगैरे आणि नंतर पुढे जाऊया. आता आपण बसलोय जेवायला आणि जेवायला आलेली आहे आपली शेवभाजी मागवली आणि आपण आणलेले थेपले आहेत, मेथीचे थेपले. ते थेपले खायचे आहेत, प्लस आपल्या भाज्या देखील आहेत. भाज्या व्यवस्थित आहेत ना, खराब वगैरे नाही झाल्या ना भाज्या? ते केल्या का? भाजी खराब झाली दोन्ही, तर भाज्या आता बेस्ट आहे आपला. बाकी आता आपण जेवायला मागवलं आहे ते खाऊया आणि दाल खिचडी वगैरे मागवलेले आहेत, तर ते खाऊया, मस्तपैकी पेटपूजा करूया आणि परत आपल्या प्रवासाला लागूया. म्हणून आता खाऊया पटापट आणि निघूया परत, कारण का आपल्याला अजून इथून 300 किलोमीटर आहे. 300 किलोमीटर आहे, 300 मग अशी 350 होता, 300 असेल, 300 किलोमीटर वगैरे असेल, 310 वगैरे असेल टायमाला. तर आपल्याला नाही बोला तरी पण एक 7 तास 8 तास जातील, त्याच्यामुळे पटापट निघूया, कारण लवकर पोचायला पण पाहिजे. मस्तपैकी आता फुल रनिंग कट केली आणि आता इथपर्यंत पोहोचलं, म्हणजे जवळपास आता 200 काहीतरी असं समजा राहिलं असेल, 250 वगैरे प्रयागराज. आणि आम्ही आता CNGसाठी थांबलो आहे, पूर्ण पेट्रोलवरती आलो, अजिबात आपल्याला CNG कुठे भेटला नाही. तर बघू फुल तिथपर्यंत लाईन लागलेली आहे, फुल जवळजवळ 30-40 गाड्या असेल. तर बरं पण CNG भरला पाहिजे, कारण खूप आम्ही पेट्रोलवरती चालवली आता ना गाडी. जर भेटला आहे तर थांबूया लाईनला, भरून घेऊया जरासं तरी.
अशी शेतं वगैरे दिसतात आपल्याला आणि आता सुंदर असा सनसेट देखील होते त्या झाडाच्या मागून. मस्त असा सनसेट होत आहे आणि खूप भारी भारी शेतं वाटतात बघा इथे मस्त. मला वाटतं हे सरसोची शेतं आहेत. जे आहे आत्ता एक 200 किलोमीटर पण फुल ट्रॅफिक आहे आत्तापासूनच. म्हणजे सुरुवात झालेली आहे. रनिंग ट्रॅफिक आहे पण तरी पण म्हणजे अशी गाडी अशी पळत नाही इथे आणि नॉर्मल चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता बघूया किती टाईम जातो आहे आपल्याला. 200 किलोमीटर कवर करायला. बघूया आता पुढे. खूप स्लो सगळं चाललेलं आहे गाड्या. हे तर रिवा का शहर म्हणून आहे रिवा सिटी. तर रिवा सिटीमध्ये आलं आणि आपल्याला आता CNG भेटलं. इथे ऑनलाईन CNG आहे. आता इथं CNG भरलं ते आपण आरामात प्रयागराजला पोहोचू. प्रयागराज इथून हल्ली एक 100-120 वगैरे असेल 120. तर CNG वगैरे फिल करू आणि मग तिकडे जाऊ. आपल्याला तिकडे देखील आहे आपले एक फ्रेंड आहेत त्यांचे घरी आपण स्टे करू बहुतेक. मेन म्हणजे आता प्रॉब्लेम असा असणार आहे का आतमध्ये गाडी सोडतील का नाही सोडतील ते आपल्याला काही समजत नाही. त्याच्यामुळे बघूया आतमध्ये गाडी सोडतायत का नाही ते महत्त्वाचं आहे तिकडे गेल्यानंतर. कारण का प्रयागराजपासून 30 किलोमीटर पहिलेच गाड्या थांबवल्या जात आहेत. तर बघूया आपण तिकडे गेल्यानंतर समजेल आपल्याला काय होतं काय नाही. हॉटेलमध्ये बरं जेवून घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया. पहिले जेवूया वगैरे. तर मित्रांनो आपण काल आलो इथे टेंट वगैरे लावला आणि नंतर मग थांबलो. खूप हेक्टिकवाला दिवस होता. नंतर मग एक तर झोप नव्हती कंप्लीट झाली तर झोपलो वगैरे आणि नंतर मग आता आजची ही नवीन सकाळ. आता निघूया आपण प्रयागराजला स्नान करण्यासाठी. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.